तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे मी तुषार बनसोडे आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की माझा मोठा भाऊ आख्या बनसोडे. ते गेले 8-15 दिवस आख्या बनसोडेची घरात वागणूक एकदम चेंज झालेली आहे. त्याला पैसा आल्यामुळे त्याने घरच्याला एकदम सोडून दिलेले आहे बघणं. मदरला पण घरी रोज त्रास चालू आहे, रोज फोनला शिव्या चालू आहे. तो म्हणतोय आता त्याचा पैसा भेटला तर त्याचं वेगळं झालेलं आहे. त्याने लग्न केले त्याचं वेगळं राहतोय त्याचं तो. मग घरात रोज घरी जाऊन मम्मीला जाऊन शिव्या देतोय. आता विचाराच तुम्ही मम्मीला काय काय चालू आहे. आणि आख्याची मम्मी आहे. आख्याचा इतका त्रास असतो ना, घरी येऊन घाणघाण शिव्या देतो, खालच्या दराला जाऊन शिव्या देतो. बुधवार पेठात जाय म्हणतो मला, 150 रुपयावर धंदा कर, तू माझी मम्मी नाहीस, तुला मम्मी म्हणायची लाज वाटायली मला, असं बोलतो ते घरामध्ये. तुम्ही त्याला आख्या समजून वगैरे सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय, पण त्याचं काहीच नाहीये. घरामध्ये जसा बाहेर जसा वागतो तसं घरामध्ये काहीच वागत नाहीये. ते खूप त्रास आहे त्याचा मला. आणि एक म्हणजे त्याचे पप्पा नाही, त्याचे पप्पा नसल्यामुळे घरामध्ये एवढा त्रास देतो. त्याचं एवढं दुकान आहे, सगळं आहे त्याचं, पण घरामध्ये 1 रुपया नाही देत. बरं त्याने ठीक आहे, मला नाही देऊ दे, त्याने 1 रुपया मला नाही पाहिजे, पण घरामध्ये इतकं खालच्या थराला जाऊन ते बोलतय मला. आणि एकमेव त्याचा मामा सपोर्ट आहे त्याला, त्याच्या मामाच्या जीवावर तो मला बोलतोय. आणि इथं माझी फ्लॅट आहे, माझं इथं 4 मजली घर आहे, बांधकाम चालू आहे माझं. आणि ते मामाचे फक्त मला 2 लाख रुपये द्यायचे. 2 लाखासाठी मामा म्हणतोय की मी नावचं करून देणार नाही. आख्या मी तुला मम्मीच्या माघारी तुझ्या नावचं करून देतो, की 2 भावाला द्यायचं नाही, असं एक मामानं त्याला सपोर्ट केलाय. आणि मामाच्या जीवावर तुम्हाला बोलतोय. ते सख्खा भाऊ आहे माझा, मला मिस्टर नाहीये, 3 जण भाऊ